नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मी आता गॅलरीमध्ये आली आहे आणि बघू शकता कुंदाला किती मस्त बहर आला आहे. खूप छान फुलं लागलीत, हे बघा. काल पण भरपूर लागली होती. तर आता देवानाव आणण्यासाठी मी आता ह्यातली फुलं काढते. आणि पांढऱ्या गुलाबाला पण मस्त फुलं लागले, हे बघा. छान वाटतं जेव्हा बागेमध्ये फुलं लागतात तेव्हा. आता इथे उद्या जास्वंदीला पण मस्त फुलं लागणार आहेत, 2 छान कळ्या लागल्यात. माझी देवांची पूजा झाली, आता फक्त फुलं व्हायची आहेत आणि नैवेद्य दाखवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी देवांना फुलं वाहिली आणि आता माझी पूजा झालेली आहे. तर आरती करून घेते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित फरा दुज गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जळित मुकुट शोभतो बरा, रुंजून तेनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फरीवर वंदना, सरस सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर आता जस्ट झेप्टोवरून सोया मागवले वेदांचे आणि पनीर. आणि झेप्टोवाल्याने 1 रुपयामध्ये किती ग्रॅम आहे, तर 1 रुपयामध्ये टॅमॅटो मिळाले, 3 टॅमॅटो. आय थिंक ग्रॅम किती आहे ते मला बघायला लागेल चष्मा लावून. तर झेप्टोवाले सध्या काय गोष्टी फ्री देत आहेत. तर काल आम्ही झेप्टोवरून काय घेतलं, काल पण झेप्टोवरून पनीर घेतलं. तर त्यासोबत त्यांनी आम्हाला हळद दिली, हळद फ्री दिली त्यांनी. तर हळद आता मी भरून ठेवली वाटतं. तर असं आहे काय फ्री. आणि आता दूध पण मगाशीच आलं, तो दूध तापवायला ठेवलं आहे. आणि मी माझ्यासाठी पापड भाजलेला आहे. तर चला स्वयंपाक करायचं आहे मला. केतू यायच्यात तिला सोया वगैरे बनवायचा. तर काल आम्ही जसं सोया खाल्ला तसंच आज पण मी सोया वाफवणार आहे. बेसिनमधली भांडी माझी घासण्याचं काम चालू आहे. तर आधी हे काम उरकून घेते. तर आता मशीन लावून झालेली आहे आणि आता वाजलेत घड्याळ 1. आता थोड्या वेळात केतू येईल, अर्ध्या तासामध्ये. तर केतूचा आज लास्ट पेपर आहे, त्यामुळे मी पण खूप खुश आहे. गेले 4 आठवडे रोज असा 10वीचा अभ्यास, गेले 4 आठवडे अभ्यास चालू आहे घरामध्ये. थोडंसं गंभीर वातावरण होतं. तर आता काही टेन्शन नाही. रोज अभ्यास करायचं टेन्शन, मुलांचं जेवणाकडे लक्ष नाही. तर असं सगळं चालू होतं. आज खूप खुश आहे मी सुद्धा आणि केतूसुद्धा खूप एक्सायटेड आहे. आता सुट्ट्यांमध्ये मजा करायची आहे तिला भरपूर अशी. काय करणार आहे तिची प्लॅनिंग पण आहे. त्या आल्यावरती तिला विचारूया, तर तिचे एक्सप्रेशन्स पण घेऊया. आज वेदांनी सुट्टी घेतली आहे, तर तो गेला तिला आणायला. तर स्टे ट्यून. केतू आलेली आहे. वेलकम. कसा गेला पेपर? मग सगळे मुलं थांबले असतील ना, सगळे खुश. लास्ट पेपर. ओढणी तिथे सोफ्यावर ठेवायला. काय म्हणते मग? रिलॅक्स वाटते ना? असं मला वाटत नाही तसं. मला असं वाटतं की मला अभ्यास करायचा आहे. मला काय माहिती, असंच वाटतंय अजून पण. हॅबिट झाली काय? खूपच घाण सवय झाली आहे. घाण सवय कुठे, चांगली सवय आहे अभ्यास करायची. खतरनाक सवय झाली आहे एकदम. मग काय केलं सगळ्यांनी? मग मैत्रिणीला भेटलीस की नाही? भेटली थोड्या, एवढ्या नाही भेटू शकली. पण मी आज बोलिंग जेवढ्याचे नंबर कुठे जाणार आहेत, काय करणार आहे. भेटली का ती मैत्रीण जिच्याबरोबर तू जाणार होतीस? भेटली. आता आम्ही ठरवणार आहे. आता परवा आहे
फेअरवेल. परवा आहे तुमचा फिक्स झालं. आणि मग काय टायमिंग वगैरे? टायमिंग 10 वाजता सकाळी. वा, उन्हात बोलवलंय तुम्हाला सगळ्यांना. थोडं ऊन असतं. हां ऊन तर असतं, पण आमचं तर हे 10 ते किती 12 काय? माहित नाही, ते नाही सांगितलं. ओके. आणि मग रिक्षाने जायला लागणार. आणि मग परत रिक्षाने या, म्हणजे सोडायला जा आणि सोडायला आणा, तुमचं काम आहेच. बरोबर ना? बरं, मी आता तुला एकटी कसं वाटते? जाते. तुला कसं वाटते? मला तर चांगलं वाटतंय, पण तरी पण आता ऍडजस्ट नाही होत याला. काय आहे ते ऍडजस्ट नाही होत आहे. आपल्या व्ह्युअर्सला काय सांगशील, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय मला, पण मला अजून एक दिवस लागेल हे करायला की हा काय आता संपलंय, आता स्वप्नात नाही. आहेस काय? हा, की असं वाटतं की स्वप्न आहे. नाही, फक्त आत्ताचा दिवस आहे, उद्या परत पण अभ्यास 2 दिवस करायचा. अगोदर तर तुला वाटत होतं की बाबा आता संपणार आहे, आता संपणार आहे. हा, पण ते असं नाही होत ना. ते आता असं वाटतं की नाही, अजून बाकी आहे, अजून काय ना काहीतरी असं वाटतं. बापरे, काय बोलू मी. चला, हातपाय तोंड धुवा, जेवण करा. प्लॅन काय आहे ते नंतर सांग आपल्या व्ह्युअर्सला. ठीक आहे, हम्म? आमचं ठरल्यावरती मी सांगेन. बरं, ठीक आहे. काय तुमचं कोणाचं? मी आणि माझी मैत्रीण. अगं प्लॅन म्हणजे तुझे प्लॅन सुट्टीतले. अच्छा, तसं. सुट्टीमध्ये काय काय करणार आहे तू बोलत ते तर होतीस ना? खूप मोठी लिस्ट आहे, खूप मोठी लिस्ट आहे. हा, मग आपल्या व्ह्युअर्सला पण सांग. हा, ते तर मी करूनच दाखवीन सर. चला, चल मग आवर. मग आता मी रेडी झालेली आहे आणि वेदांत आणि केतू ऑलरेडी खाली गेलेले आहे. तर आम्ही आता निघालो आहे डीमार्टमध्ये. तर केतूची एक्झाम संपलेली आहे, त्यामुळे जरा थोडंसं फिरून पण होईल आणि आम्हाला थोडंसं सामान पण भरायचं आहे. तर सेट येऊन असं वाटतं मम्मी अभ्यास करते. बघ वेदांत, वेदांत इकडे बघ. हे घ्यायचे? माझे संपले, मम्मीचे सुरू झाले. डार्क चॉकलेट घे ना मला. मग तू घे ना बाळा, जाऊन गड दाखतो. तू घे ना. डार्क चॉकलेट 90% नाही 90 नाही, जास्त आहे. मग किती? डार्क चॉकलेट त्यालाच 50 मध्ये काय 70% गेलं डायरेक्ट. येणार का? इंटेन्स लिहिलंय तिकडे, इंटेन्स. एकदम कडू असेल माहिती आहे, म्हणून तर मी बोलते 50 वाला लिहा. बनवते तुमच्यासाठी वेगळा बनवते. पिस्ता पण नाही का? अहो पिस्ता घे आणि बँकेमध्ये काजू काढ पाहिजे. मग ते हे रोस्ट सॉल्टेड आहे, मीठ वाले. मग तेच आहे, साधे नाहीच आहे यांच्याकडे. मीठ तर खाऊ शकतो ना. मीठ तर खाऊ शकतो. बॅगेत नाहीच आहे म्हणून तर बरोबर. जायचंय. अरे ते एक फक्त हातात घ्यायचं आणि तुझं काय सामान असेल ते घ्यायचं, म्हणजे एवढं सामान घ्यायचं की घेऊ का फक्त एवढी हातात बॉटल? मी पाणी पिऊ. घे, पिऊ शकशील. पण हे ना प्लास्टिक आहे मम्मी. आता काय करणार? स्टीलची घेतली तर किती जड होईल माहिती आहे का? हा, ते पण आहे, पण प्लास्टिक चांगलं नसतं. चला, मला तर कप बघायला खूप आवडतं, खूप आवडतं. माझा आधीचा होता छोटावाला, तो मला वाटलेला की मला पुरेल, पण हा वाला माझा साईज आहे. हा मला पुरेल. खाली तुझे केस थोडीशी जाडसर आहेत ना, हो. त्याच्यावर बसत नाही पूर्ण. घे, काय घ्यायचे ठरव एकदा. येऊ का नाही? घे. थोडीशीच खरेदी केली आज आम्ही, जास्त नाही केली. मस्त आहे तू. किती चांगला दिसतोय लाईट मध्ये, पण लाईट मध्ये कुठे लाईट इथे आहे ना. पण तरी पण लाईट तर पडते. हा, इथे जास्त लाईट आहे. एरियामध्ये ना लाईट सर्वात जास्त लाईट आहे. आपल्या एरियात तर किती उलटा हा, खूप कमी लाईट आहे. बघ ना, तिकडे तर कोण जात नाही, तरी तिकडे भरपूर लाईट आहे ना, जाता तो रोड आहे. तिथे एक रोड आहे, तिथे लोक राहतात. खूप लाईट आहे, म्हणजे लांब आहे ना. वेल लेट आहे. बट मग तू तिला विचारला का तिने काय स्कूल सोडली, तुला काय माहिती आहे? मी बनवले घरी बनवलेलं असं. फक्त आईस्क्रीम नाही टाकली. एकदा आईस्क्रीम पण आणलेली बघ, पगळत होती ती. आठवलं मला. मस्त झालेलं ना. मँगो शेक मध्ये पण आणलं होतं एकदा. आणि मायाच किचन.
मस्त अशी पावभाजी. तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता मी व्हिडिओचा एंड करते. तत्पूर्वी पावभाजी खाऊन झाल्यानंतर मी शूटच घेतलं नाही. त्यानंतर मी केतू आणि वेदांत मॅक्समध्ये गेलो. तिथे वेदांची खरेदी केली. वेदांसाठी एक शर्ट घेतला कारण उद्या पाडवा आहे, तर वेदांची खरेदी करायची राहिली होती. त्याचबरोबर केतूसाठी पण एक ड्रेस घेतला आम्ही, कारण तिचं क्लासचं पण फेअरवेल आहे परवा, तर त्याच्यासाठी तिला एक ड्रेस घ्यायचा होता, तो घेतला. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण घरी आलो. महेश पण ऑलरेडी घरी आले होते, ते जेवले वगैरे. दुपारी मी एक्स्ट्राचा स्वयंपाक केला होता, त्यामुळे ते घरी येऊन जेवले आणि मग नंतर आम्ही सगळेजण आलो. तर चला, व्हिडिओचं मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.